हाय, मी जाई आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। जेव्हा आपण उपास म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर जी सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे साबुदाणा वडा। आणि ती सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या साबुदाणा वड्याबरोबर आपण छान नारळाची चटणी पण सर्व करणार आहोत। आणि जर आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये साबुदाणा वडा खायला गेलो तर ते जे गोड दही सर्व करतात ते पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे। चला पटकन स्टार्ट करूया। आता सगळ्यात आधी आपण हा भिजवलेला साबुदाणा घेणार आहोत। ह्याला ॲटलीस्ट 5 ते 6 तास आपण भिजवायचं आहे साबुदाण्याला। आणि जर शक्य असेल तर रात्रभर भिजवा, म्हणजे चांगला साबुदाणा फुलतो। आता माझ्याकडे हा उकडलेला आणि कुस्करलेला बटाटा आहे, तर आता आपण हा पण याच्यामध्ये टाकूया। हे माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट आहे, ते आपण थोडंसं याच्यामध्ये टाकूया। चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत। काही काही लोक सेंधव मीठ टाकतात, जर तुम्ही अगदी कडक उपास करत असाल तर सेंधव मीठ टाकू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहोत, तरी छान चव येते। आणि आता आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत। आता आपलं हे साबुदाणा वड्याचं मिक्सचर तयार झालेलं आहे। थोडंसं साबुदाणा वड्याचं मिक्सचर हातात घ्यायचं आहे आणि याचा एक असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं फ्लॅट करायचं आहे। हा असा आपला साबुदाणा वडा तयार झाला। चला आता आपण अजून थोडेसे साबुदाणे वडे बनवून घेऊया। तर आता आपले वडे तयार आहेत आणि तेल सुद्धा गरम आहे, तर आपण ह्या तेलामध्ये हे वडे तळून घेऊया। थोड्या मीडियम हीटवर हे वडे तळायचे आहेत, अगदी कमी पण नको आणि अगदी जास्त पण नको। जोपर्यंत वडे तळले जातात आपण तोपर्यंत पटकन गोड दही बनवून घेऊया। त्याच्यासाठी आपण दही घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण पिठी साखर टाकूया आणि पिठी साखरेबरोबर चिमूटभर मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आपलं गोड दही तयार आहे। आपण आता पटकन खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया। त्याच्यासाठी खवणलेलं खोबरं टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आता आपण टाकूया हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मीठ आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि याची घट्ट अशी चटणी वाटून घेऊया। चला आपली चटणी पण तयार आहे। तर बघूया साबुदाणे वडे झालेत की नाही। आपले साबुदाणे वडे ऑलमोस्ट झालेले आहेत, छान खरपूस गोल्डन ब्राऊन कलर। तर त्याला पटकन आपण एका टिश्यू पेपरवर काढूया। गरमागरम साबुदाणा वडा, चटणी आणि थंडगार दही तयार आहे। लगेच खायला बसा, पण त्याआधी सबस्क्राईब आणि लाईक करा। If you like our videos, do subscribe to our channel. Stay connected. Happy cooking!